एक, थंडीच्या दिवसात साईचे ताक लवकर होण्यासाठी त्यात थोडेसे गरम पाणी घालावे व मग ते घुसळावे। ताक करण्यापूर्वी ताकाचे भांडे व रवी गरम पाण्याने धुवून घ्यावी, रवीला लोणी चिटकत नाही। 2, तुरीच्या डाळीचे वरण लवकर आणि चांगले शिजण्यासाठी डाळ लावताना थोडेसे तेल घालावे। 3, लोण्यात किंवा साजूक तुपात बटाटे काप तळले तर त्याची चव जाते, त्याकरता तेलात तळावे। 4, थंडीच्या दिवसात रोज रात्री हळदीचे दूध घेणे शरीरासाठी उपयुक्त आहे, याने चेहऱ्यावर पुरळ पिंपल्स येत नाही। 5, बटाट्याचे काप अधिक रुचकर लागण्यासाठी ते प्रथम मिठाच्या पाण्यात बुडवून तळण्यापूर्वी संपूर्ण सुकू द्यावेत व मग ते तळावेत। 6, डोळ्याखाली काळे वर्तुळे जास्त असतील तर पपई स्मॅश करून काळपट जागेवर लावा, याने काही दिवसात फरक जाणवेल। 7, शेवग्याच्या भाजीत शरीरासाठी भरपूर प्रोटीन सोबत कॅल्शियम देखील असते, अनेक आजारांवर शेवगा हा खूप उपयोगी आहे। लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत आहारात शेवग्याचे सेवन जरूर करावे। 8, काही महिलांना फ्रीजमध्ये अंडी ठेवण्याची सवय असते, परंतु अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे। 9, रोज रात्री नाभीमध्ये तेल टाकल्याने मेंदूला जलद काम करण्यास मदत मिळते, तसेच आरोग्यही सुधारते। 10, सर्दीमुळे नाकजाम झाल्यास पाण्यात आले टाकून वाफ घेतल्यास बंद झालेले नाक मोकळे होते आणि सोबतच गरम पाणी देखील प्यायला पाहिजे, याने सर्दी कमी होते। 11, बऱ्याच लोकांना उतारवयात गॅसची समस्या होऊ लागते, त्यासाठी अर्धा चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यात टाकून प्या, यामुळे समस्या दूर होतील। 12, रोज सकाळी रिकाम्या पोटी लटकल्याने उंची वाढते। 13, जर तुमच्या शरीराचा एखादा भाग सुजला असेल तर 4-5 काळी मिरी लोण्यासोबत खाल्ल्याने शरीराची सूज कमी होते। 14, पिकलेली केळी स्मॅश करून चेहऱ्यावर लावा, 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा, याने चेहरा एकदम सॉफ्ट बनतो। 15, प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न किंवा पेय कधीही ठेवू नका, यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो। 16, गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने कफ होण्याच्या समस्यापासून आराम मिळतो। 17, पाठदुखी दूर करण्यासाठी उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो। 18, जर तुमच्या शरीरातील हाडांचा कटकट आवाज येत असेल तर शरीरात कॅल्शियमची कमी आहे, त्यामुळे कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात कोबी, पालक, दूध, दही, पनीर यांचा समावेश करावा। 19, त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे। 20, औषध घेतल्यानंतर काही काळ विश्रांती घेतल्यास औषध जलद कार्य करते। 21, मीठ थोडे भाजून चिनी मातीच्या भरणीत भरावे म्हणजे मिठाला पाणी सुटत नाही। 22, तिखट हळद व्यवस्थित चाळून प्लास्टिकच्या घट झाकणाच्या भरणीत भरल्यास वर्षभर चांगले राहते, भरणीचे झाकण मात्र घट हवे। 23, साखर घट झाकणाच्या डब्यात भरून वर 7-8 लवंगा ठेवाव्यात, म्हणजे मुंग्या लागत नाही। डब्याचे झाकण घट नसेल तर प्लास्टिकच्या मोठ्या पिशवीत साखर घालून मग डब्यात घालावी, म्हणजे ओलसर होणार नाही। 24, गुळाचे ढीग फोडून गुळ शक्यतो वाळवून प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत भरून बंद करून डब्यात ठेवावा। 25, वर्षभराच्या डाळी साठवणीच्या भरावयाच्या असतील तर डाळी 3-4 दिवस उन्हात खडखडीत वाळवून मग भराव्यात, तूर डाळ उन्हात जास्त वाळवू नये। 26, सोलकढी पातळ असते, जास्त आंबट करू नये, त्याकरिता आमसुले थोडीच घ्यावी व साखर घालू नये, आवडत असल्यास चवीपुरतीच घालावी। 27, सोलकढी बनवण्याकरिता नारळाचे दूध काढताना जे कोमट पाणी वापरतो त्यामध्ये 1 वाटी साधे दूध घालावे, नारळाचे दूध पांढरे शुभ्र दिसते तर चव पण उत्तम येते। 28, चिंच साठवायची असेल तर उन्हामध्ये खडखडीत वाळवावी व चिंचेला मीठ लावून चिनीमातीच्या भरणीत भरावी, वर्षभर खडखडीत कोरडी राहते, गोळे करायची जरूरत नाही, चिंचेला रंग ही वर्षभर आहे तसाच राहतो, बदलत नाही। 29, जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सुरमा आणि काजळ लावा। 30, चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे।